जनसंवाद मध्ये आपले स्वागत आहे। औरंगाबाद मध्ये पुन्हा एकदा मनुवाद आणि आंबेडकरवाद आमने सामने आले आहेत। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात आरएसएसने परवानगीशिवाय स्टॉल लावून विद्यार्थ्यांना संघात सामील होण्यासाठी केलेल्या आग्रहामुळे वातावरण पेटलं आहे। वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे यांनी या बेकायदेशीर कृतीचा ठाम विरोध केला। व्हिडिओमध्ये राहुल मकासरे आरएसएसच्या कार्यकर्त्यांना थेट विचारताना दिसतात, तुमच्याकडे परवानगी आहे का? राहुल मकासरे यांनी सांगितलं, आरएसएस ही धार्मिक संघटना असून शैक्षणिक संस्थांमध्ये विना परवाना स्टॉल लावून विद्यार्थ्यांना सामील करणे म्हणजे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरएसएस हा विरोध सहन करू शकली नाही आणि पोलिसांच्या मदतीने राहुल मकासरे, विजय वाहुळ आणि इतर भीम सैनिकांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। वंचित बहुजन आघाडीचे म्हणणे आहे, राहुल कोणत्याही हिंसाचारात सहभागी नव्हते, तरीही पोलिसांनी मनुवादी पक्षपात दाखवून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे। राज्य उपाध्यक्ष अमित भुईगर यांनी पोलिसांना थेट इशारा दिला, जर हे खोटे गुन्हे मागे घेतले नाहीत तर आम्ही आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढू। आणि आता या इशाऱ्यानंतर वंचित बहुजन आघाडीने 24 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमधील आरएसएस कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। अमित भुईगळ म्हणाले, आरएसएसला फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेची भीती वाटते। आम्ही अन्याय आणि मनुवादाविरुद्ध रस्त्यावर उतरणार। या घटनेनंतर औरंगाबादमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। आंबेडकरवादी संघटनांमध्ये सरकार विरोधात तीव्र नाराजी आणि संताप उसळला आहे। हीच होती औरंगाबादमधून मोठी बातमी। मनुवाद विरुद्ध आंबेडकरवादाचा संघर्ष आता निर्णायक वळणावर। महाराष्ट्र जनसंवाद, जनतेच्या हक्काचा आवाज। आरएसएसची किंवा आरएसएसचे कोणतेही कृत्य असेल त्याला कडाडून विरोध करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आणि आज या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था बिघडण्याचं काम आरएसएसने त्या ठिकाणी केलं, परंतु त्या ठिकाणी ज्या लोकांनी त्याला विरोध केला, ज्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला, त्याच कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाने केलं आहे। माननीय आयुक्त साहेबांना आज आम्ही या ठिकाणी भेटलो आणि आम्ही सांगितलं की या लोकांवर जे सुमोटो गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे। जर हे गुन्हे दाखल केले नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्येच वंचित बहुजन आघाडी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या सर्व लोकांना सोबत घेऊन या आरएसएसच्या ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। आपल्या पक्षाचे सर्वेसर्वा बाळासाहेबांचा काय आदेश आहे? वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद येथील आरएसएसच्या कार्यालयावर दिनांक 24 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याचं जाहीर करण्यात आलं आहे। त्यानंतर पोलीस प्रशासनाने वंचित बहुजन आघाडीला विनंती केली की मोर्चाचं ठिकाण हे आरएसएसचं कार्यालय न ठेवता जिल्हाधिकारी कार्यालय ठेवावं। मात्र पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी भूमिका घेतली की जर आरएसएसचं नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल, ती संघटना नोंदणीकृत असेल तर ते प्रमाणपत्र आम्हाला दाखवा, आम्ही मोर्चा रद्द करतो, किंवा ती नोंदणीकृत नाही अनधिकृत संघटना आहे म्हणून त्यांच्यावर एफआयआर दाखल करा, आम्ही मोर्चा रद्द करतो। पण या दोनपैकी कुठलीही गोष्ट जर तुम्ही करणार नसाल तर वंचित बहुजन आघाडी ही मोर्चा काढण्यावर ठाम आहे। त्यामुळे जर पोलिसांनी आरएसएसवर एफआयआर दाखल नाही केली तर 24 तारखेला वंचित बहुजन आघाडी आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढेल, असं ठाम निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे।